आदरणीय संजयजी राऊत साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या आज्ञेने आम्ही आतापर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव शहरामध्ये लढत आलो, ज्यांची सोबत आम्हाला लाभली असे आमचे आदरणीय संजयजी सावंत साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ, महानगर प्रमुख शरद भाऊ, उपमहापौर कुलभूषण भाऊ, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आदरणीय आमच्या महानंदाताई, महिला महानगर प्रमुख मनीषाताई, आमच्या गायत्रीताई, अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख आमचे जाकीरबाई, माझ्या सहकारी माजी महापौर राखीताई, नगरसेविका ज्योतिताई, पार्वताताई, विराज भाऊ, पियुष भाऊ, निलेश भाऊ, उपस्थित असलेले सर्व आमचे करण दादा, ज्यांच्या माध्यमातून आपण समस्त लोकसभा ही पिंजून काढली होती, असे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता बंधू भगिनींनो आणि निष्ठावंत शिवसैनिकांनो, की त्यांनी दाखवून दिलेलं आहे, भलेही गद्दार गेले असतील पण आम्ही आमच्या ग्राउंड लेवलवर आमचं काम हे करत आहोत। आपण बघतोय की आज महाराष्ट्र हा साधू संतांचा देश आहे, ज्यांनी महिलांना जुन्या या रूढी परंपरातून बाहेर काढला, अशा महापुरुषांचा हा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी बलात्काऱ्यांना चौरंग्यासाठी गाळलं, ज्यांचा चौरंग्या बनवला, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। पण आज प्रश्न पडतो, महाराष्ट्रात चाललंय काय? माझा महाराष्ट्र मागे तर पडत नाहीये ना, माझ्या महाराष्ट्रामध्ये जे नक्षलवादी आपण असं म्हणतो असं सरकार तर नाहीये का? माझ्या महिलांना प्रश्न पडतो की आम्ही या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहोत का? असे प्रश्न पडत असताना मला असं वाटतं की महिला म्हणून, एक महिला प्रतिनिधी म्हणून आपल्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या महिलांवर येते की काय, असा प्रश्न आपल्याला आता पडलेला आहे। 1500 रुपयाची लाडकी बहीण आणतात, परंतु अकोला, लातूर, पुणे, नागपाडा, बदलापूर याच्यामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना घडतात, चिमुकल्यांवर जे काही अत्याचार होतात, त्याच्यासाठी मात्र चौकशी उशिरा लागते, कारण तिच्यामध्ये या सरकारचे हात वरवटलेले आहेत। मला असं वाटतं आम्हाला लाडकी बहीण नकोय, आम्हाला लाडकी बहीण नकोय, तर आम्हाला सुरक्षितता हवी आणि ही सुरक्षितता आम्हाला कोरोना काळामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून, बाप म्हणून ज्यांनी आमचं रक्षण केलं, असा मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा आणल्याशिवाय आमची महिला सुरक्षित आहे असं आम्हाला वाटणार नाही। या ठिकाणी ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय साहेबांचं सरकार आलं, साहेब मुख्यमंत्री झाले, पहिल्या अधिवेशनामध्ये साहेबांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि आता मतं मिळवण्यासाठी शेवटच्या अधिवेशनामध्ये 1500ची लाडकी बहीण आणणारं सरकारही आपण बघतोय। फक्त पुढे आपली सत्ता यावी यासाठी वेगवेगळ्या योजना आपल्यावर राबवता येतात, पण आपण जनतेला दाखवून दिलं पाहिजे, कारण आपण शिवसैनिक आहोत आणि विशेष आपण निष्ठावंत आहोत, आपण इकडून तिकडून पळून गेलेलो नाहीये, म्हणून आपल्याला जनतेला दाखवावं लागेल 1500 रुपये काही यांनी दिलेले नाही, यांना घामाच्या पैशातून आपल्याला मिळालेले नाहीये, तर आपण जो जीएसटी भरतो, आपण जो टॅक्स भरतो, त्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये त्यांनी त्यातूनच आपल्याला 1500 रुपये दिले आहेत, म्हणून हे 1500 रुपये त्यांचे नाहीये, हे 1500 रुपये आपले। आपल्याला हे जनतेला सांगावं लागेल। मला असं वाटतं एक शिवसैनिकाने रस्त्यावर उतरून या जनतेला, या भोलीभाबडी जनता आहे, आपण बघितलं ज्या वेळेला आता मेळावा झाला, 2.25 कोटी रुपये या मेळाव्याला खर्च झाले। या ठिकाणी आता मोदी साहेब येणार आहे, त्यांच्यासाठी 15 कोटी खर्च होणार आहे। हा शासनाचा पैसा किती वाया जातोय, याच्याऐवजी जर आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर मला असं वाटतं शेतकऱ्यांचा, आपल्या पोशिंद्याचे आशीर्वाद आपल्याला मिळाले असते। म्हणून आम्हाला असे भाऊ नको आहेत की जे फक्त मतदानाच्या निवडणुकीच्या वेळेला आमची आठवण करतील। आमचं संरक्षण करणारे मुख्यमंत्री आम्हाला हवे, आदरणीय आदित्य साहेबांसारखे बंधू आम्हाला आमच्या सोबत
परिस्थिती अशी आहे की 10 वर्षापासून ज्यांची सत्ता जळगाव शहरामध्ये आहे त्यांच्यापासून